नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। इचलकरंजी येथील ऑन ड्युटी मृत होमगार्डच्या कुटुंबियांना आर्थिक मदत। इचलकरंजी येथील होमगार्ड पथकातील विष्णू भोळे हे मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी बंदोबस्तासाठी गेले असताना त्यांचे त्या ठिकाणी हृदयविकाराने निधन झाले। या निधनामुळे त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांना या घटनेचा सर्वांना धक्का बसला होता। त्यावेळी सिंधुदुर्ग पोलीस तसेच कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पुढाकार घेऊन त्यांना योग्य ती मदत करून श्री भोळे यांच्यावर इचलकरंजी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते। श्री भोळे यांची परिस्थिती हालाकीची असल्याचे समजल्याने सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस दलाने आर्थिक अशी भरीव निधी भोळे यांच्या कुटुंबियांना दिली आहे। तसेच पंतप्रधान VIP या व्हॉट्सअप ग्रुपच्या मार्फत जमा केलेली रक्कम 1,18,000 रुपये भोळे यांची पत्नी व मुलगा यांच्याकडे अप्पर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड समादेशक अधिकारी सौ जयश्री देसाई यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी शिवाजीनगर पोलीस निरीक्षक राजू, तहसीलदार शहापूर पोलीस निरीक्षक श्री भुजबळ, होमगार्ड जिल्हा कार्यालयाचे अधिकारी दिलीप हजारे, वरिष्ठ लिपिक काशीद, हातकणंगले तालुका पथकाचे समादेशक अधिकारी पापालाल संधी, इचलकरंजी उपपथकाचे अधिकारी संजय वडिंगे, प्रमोद कांबळे, श्री निपाने, प्रकाश कोरवी, अजिंक्य कुलकर्णी, VV साळवे, मुकेश शेंगशीकर, यशवंत पवार, संजय देसाई, गजानन भोसले, संजय बोरगे, जयसिंग पडियार आदींसह होमगार्ड उपस्थित होते। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।